श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण होळीच्या दिवशी करावयाचे विविध उपाय पाहणार आहोत. यंदाच्या वर्षी 13 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 14 मार्च रोजी धुलिवंदन आहे. होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात. पाहूया हे खास उपाय. होळी आणि रंगपंचमी हे रंगांचे उत्सव आहेत. या दिवशी सर्व नागरिक रंगांची उधळण करतात. रंगपंचमीच्या ठीक एक दिवस आधी होळी साजरी करण्यात येते. होलिका दहन आणि पूजा करण्याचं महत्त्व पुराणात सुद्धा आहे. असं मानलं जातं की होळीची पूजा केल्यास महालक्ष्मी देवी प्रसन्न होते. यंदाच्या वर्षी 13 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 14 मार्च रोजी धुलिवंदन आहे. होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात. सर्व अडचणींवर करा हा उपाय. संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावे. त्याला शेंडीसुद्धा ठेवायची नाही. त्या नारळाला 3 डोळे असतात. त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे. तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे. नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे. नारळ विसर्जन करीत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रार्थना करावी. या उपायाने धनहानी थांबते. एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा ठेवावा. त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी. यामुळे घरात कायम सुखसमृद्धी राहील. होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावून त्याची पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मीनारायणांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. या उपायामुळे धनहानी थांबते. या उपायाचा व्यापार व नोकरीला फायदा होईल. जर तुमचे पैसे कोणाकडे फसले असतील तर 11 गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत त्यांचं नाव लिहा आणि त्या कागदात 11 गोमती चक्र ठेवून पुडी बांधा आणि कुठेही खड्डा खणून गाडून टाका. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर 21 गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावीत. यामुळे नक्की फायदा होतो. पत्रिकेत राहूची दशा असेल तर जर कोणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी. नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे. मग त्यात जवसाचे तेल भरावे. त्यामध्ये थोडा गूळ घाला आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा. यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो. भूत प्रेत बाधा नजर दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या. त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुमची अडचण दूर होईल. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या. त्यात थोडीशी पिवळी मोहरी, साधी मोहरी आणि जाड मीठ म्हणजेच मोठे मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे भूत प्रेत बाधा नजर दोषांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. यामुळे मला व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल. ज्या मध्यमवयीन लोकांना बघा व्हिडिओ सर्च करता येत नाही त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे नक्की घंटीचे बटन प्रेस करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. धन्यवाद.